येतो कसा कोण जाणतो कोण दिवस येतो कसा कोण दिवस येतो कसा कोण जाणतो एक दिवस हत्तीवरी मिरच्या नवऱ्यापरी एक दिवस हत्तीवरी मिरजीच्या नवऱ्यापरी एक दिवस हो पीठ भागरी तारी मागतो एक दिवस मान चली तवरी तुलसाद आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, डॉक्टर प्रभाकर देशमुख आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित मोगरा फुलला या सदराअंतर्गत आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. यासाठी मी आपल्या समूहात माननीय श्री विजयराज बोधनकर सरांचे मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय करून देण्याची संधी मला मिळाली आहे, त्याबद्दल माहिती घेताना कळले खूप मोठे कार्य आहे, पण कमी वेळात अल्प परिचय अवघड काम आहे. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर अगोदरच माफी मागते सर. सरांचे काही व्हिडिओ मुलाखती पाहिल्या. 7 पिढ्या आर्टिस्ट असलेल्या घराण्यात 22 ऑक्टोबर 1964 साली सरांचा जन्म झाला. जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून चित्रकार, अर्कचित्रकार, लेखक, व्याख्याता, कविता सादरीकरण करण्याचा छंद जोपासत आहेत. दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर असे भारतात आणि भारताबाहेर लंडन, शिकागो येथे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहेत. 2017 पासून अनेक आर्ट कॅम्पचे आयोजन केले आहे. लोकसत्ता, लोकमत या दैनिकात चित्रकारिता केली आहे. महाराष्ट्र टाइम्स मधील सगुण, निर्गुण आणि स्वभावांचा एक्सरे लेख प्रसिद्ध झाले आहेत. लोकमत मधील आनंदाचे डोही व पाश्चिमात्य कलावंत यावर 350 लेख लिहिलेले आहेत. तसेच पुढारीमध्ये जागर वयाचा, सामनामध्ये कलेचा, ठाणे वैभवमध्ये ठाणे जिल्ह्यातले कलावंत, नवशक्तीमध्ये चित्रकला आणि इतिहास असे अनेक लेख लिहिले आहेत. दिवाळी अंकासाठी सरांनी लेखन केले आहे. सरांची 6 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत व 4 आगामी पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. अखिल भारतीय संमेलनात वक्ता म्हणून सरांना आमंत्रित केले आहे. अनेक साहित्य संमेलनात चित्रप्रदर्शन संपन्न झाली आहे. विद्यार्थी वर्गाचा IQ आणि EQ तपासणारे व मनावर परिणाम करणारी चित्रप्रदर्शन भरवून निबंध स्पर्धांचे आयोजन केले आहे. अशा अनेक कार्यशाळा, चित्रप्रदर्शन, कविता सादरीकरण असे कार्यक्रम झालेले आहेत. अनेक ज्येष्ठ कवींच्या कवितांना स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून कवितेचा प्रसार केला आहे. ABP माझा, झी 24 तास, लोकमत 18, साम TV, दूरदर्शनवर रंगा येईओ मध्ये सरांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या पुरस्कारांची यादी पण खूप मोठी आहे. त्यातील काही पुरस्कार: रे मना या दिवाळी अंकाला एकूण 13 पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा सन्मानाचा साहित्य पुरस्कार, चित्रकार मुळगावकर पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ ठाणे पुरस्कार, ठाणे नवरत्न पुरस्कार 2021, TACCचा 2023चा द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी पुरस्कार, गागरा या पुस्तकाला बडोदा मराठी वाङ्मय परिषदेचा पुरस्कार. या सर्व कार्यासाठी व पुरस्कारासाठी खूप खूप अभिनंदन सर. व आमचे भाग्य आज आम्हाला आपणाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल मार्गदर्शन लाभत आहे. मी नम्र विनंती करते सर, आपण आम्हाला आपल्या विवेचनाला सुरुवात करावी आणि मार्गदर्शन करावे. धन्यवाद. आज डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित मोगरा फुलला या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं, त्याचा मला विशेष आनंद आहे. आणि विशेष आनंद यासाठी आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज हे आमची आराध्य दैवत म्हणण्यापेक्षा एक प्रबोधन करणारं की प्रत्येक माणसाच्या आयुष्याला एक वळण लागतं, तर अशी वळण लावणारी 2 व्यक्तिमत्व, त्यापैकी आज तुकडोजी महाराजांच्या जीवन चरित्रावर, त्यांच्या ज्ञान प्रबोधिनीवर आपण मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी अनाघाताई भांडारकर आणि ऋताताई देशमुख खापर्डे
यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आज माझे टेलिव्हिजन पर्यंत आणि रेडिओ पासून ते मल्टी चॅनल पर्यंत आपण सगळं ऐकलाय, तो अनुभव आपल्या काठीशी आहे. आणि त्यामुळेच आपल्याला गाडगे महाराज किंवा तुकडोजी महाराज हे समजण्यास सोयीचे जाते. गाडगे महाराज किंवा तुकडोजी महाराज या दोघांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज अशी ही त्रिमूर्ती माझ्या आयुष्यात आली आणि आमूलाग्र बदल माझ्या आयुष्यात घडला. तर आपलं लहानपण जिथे जातं आणि ज्या व्यक्तीचा आपल्यावर परिणाम होतो, आणि त्या व्यक्तीच्या सहवासात, त्या व्यक्तीच्या तत्वज्ञानाच्या सहवासात आपण वावरतो आणि तो जो परिणाम आहे तो आयुष्यभर आपल्या आयुष्यावर राहतो. योगायोगाने माझा जन्म वर्धा जिल्ह्यातला असल्यामुळे आणि तिथे आमच्या गावावर तुकडोजी महाराजांचा मोठा प्रभाव होता. म्हणजे मला आठवतं की अ, आमच्या गावात दरवर्षी ज्ञानेश्वर पुण्यतिथी साजरी व्हायची आणि ज्या वाड्यामध्ये ज्ञानेश्वर पुण्यतिथी साजरी व्हायची तिथे रोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेला जावंच लागायचं. कारण त्यावेळेची शिस्त होती, शाळेतून आल्यानंतर प्रार्थनेला जायचं आणि प्रार्थना झाल्यानंतर मग अभ्यास. तर त्या लहानपणी प्रार्थनेला जाण्याचं भाग्य माझ्या नशिबीत आलं आणि तिथे लहानपणी शाळकरी वयात गुळ फुटाणे मिळतात म्हणून त्या ओढीने आम्ही तिथे जायचो आणि त्या ज्या प्रार्थना आहेत त्या मन मस्तिष्कामध्ये इतक्या कायमच्या रुतून बसल्या की आज इतक्या वयानंतरही त्या तोंडपाठ आहे. फक्त तोंडपाठ नाही तर त्या प्रार्थनेच्या तत्वज्ञानावर जगण्याचा आमचा परिणाम, जो प्रयोग आहे किंवा जी जीवनशैली आम्ही आपण सगळ्यांनी निवडली, तर त्या जीवनशैलीचा आपल्या सगळ्या करिअरवर मोठा परिणाम झाला. तिथे जेव्हा आम्ही प्रार्थनेला जायचो तेव्हा प्रार्थना फार कळायच्या नाही, पण म्हणायचं कि अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम श्वास से अपने अंतर दृष्टि में रखना है. किंवा ती प्रार्थना होती, आओ सभी मिल जाएंगे प्रभु ध्यान करेंगे, बैठेंगे एक लई न लगा करके सामने, अपने बनाए भाव को रख करके सामने, आओ सभी मिल जाएंगे प्रभु ध्यान करेंगे. मला असं वाटतं की तुकडोजी महाराजांविषयी बोलताना पहिले तुकडोजी महाराजांचा जीवन प्रवास काय होता त्यापेक्षा तुकडोजी महाराज नेमके काय होते, ते इतर संतांपेक्षा का वेगळे होते, त्यांच्या मनामध्ये राष्ट्राची जी ज्योत होती, राष्ट्रप्रेम का झळकत होतं. मी जेव्हा मोजरीला जायचो त्यांनी त्या त्या मंदिरात गेल्यानंतर तिथे सर्व धर्मियांची ज्या तस्विरी आहे त्याचं पूजन चालायचं. तिथे सगळ्या धर्मियांचं अस्तित्व होतं. ते बघून मला महाराज आवडायला लागले. कारण त्यांनी एकच सांगितलं, हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, हे सगळं ठीक आहे, पण एक सर्वात मोठा तो आहे, तो म्हणजे मानव धर्म. म्हणजे मला आठवतं की अ, आमच्या गावामध्ये 18व्या शतकामध्ये ब्राह्मणांनी दलितांच्या हातून पाणी प्यायलं. त्यामुळे आमच्या गावात योगायोगाने छूत अछूत, हा अमुक आहे, तो तमुक आहे, असं कुठलंही वातावरण आमच्या गावात नव्हतं. आमच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये कुणीही कोणाच्या शेजारी बसून जेवण घ्यायचं. आणि आमच्या घरात सुद्धा आमच्या घरच्या विहिरीवर सगळे पाणी भरायला यायचे. त्यामुळे माझ्या अशा संपन्न गावात जन्म झाला. आमच्या घरासमोर बॅरिस्टर मुरभाऊ अभ्यंकरांचा वाडा असल्यामुळे तिथे कर्मयोग, जो काही ज्ञानयोग याचा जो संस्कार आमच्या सगळ्या पिढीवर झाला आणि त्या पिढीतून आम्ही घडल्यामुळे आजही मनामध्ये कुठलाही विकल्प नाहीये, कुठलंही मन सैरभैर नाही. अध्यात्म म्हणजे केवळ देवपूजा किंवा कर्मकांड नसून कर्मयोग, आपलं लक्ष स्वतःकडे असणं. त्या भजनात सुद्धा आम्ही गाणी गायचो की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, किंवा कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, हर देश में तू हर भेस में तू, तेरे नाम अनेक तू एकही है. अशी भजनं लहानपणी अ, म्हटल्या गेल्यामुळे लहानपणचं 16 वर्षाचं जे 16 पर्यंतचं वय असतं
माणसाचं जडणघडणीचं वय असतं. कदाचित आम्हाला शाळेमध्ये मार्क कमी पडले असतील, पण विश्वाच्या या अ, विद्यालयात आमच्या आजूबाजूच्या वातावरणातून आम्हाला जे शिक्षण मिळालं ते पूर्ण होतं, संपूर्ण होतं. आणि त्याच शिक्षणाच्या भरवशावर आजपर्यंत आपल्या पिढीने, मी स्वतः म्हणणार नाही, आपल्या पिढीने जो संघर्ष केला, जे यश मिळवलं, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, गाडगे महाराज आहेत, तुकडोजी महाराज आहेत. मला असं वाटतं की तुकडोजी महाराजांविषयी बोलताना त्यांचे विचार काय होते अ, हे जाणून घेण्याचं काम त्यांच्या एका भाषणातून मला अ, इथे जमलेल्या सगळ्या श्रोतांना करून द्यायचं आहे. कदाचित हे भाषण 1965 साली त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ इथे केलं होतं. आणि त्या भाषणावरून महाराज पूर्ण काय होते, त्यांची विचारधारा काय होती, त्यांनी ग्रामगीता कुठल्या तत्वज्ञानावर लिहिली, ते आज ब्ल्यू प्रिंट म्हणून ओळखल्या जाते. तर महाराजांचं भाषण, महाराजांचे विचार, मला वाटतं महाराजांचे चमत्कार त्यांनी केले नाही, भजनं ठीक आहे, पण त्यांचे विचार शेवटी कुठल्याही संतांकडनं जेव्हा आपल्याला विचार मिळतो, जसं साईबाबा म्हटलं की श्रद्धा आणि सबुरी हा विचारच फार मोठा आहे, तसं महाराजांकडनं जे विचार आहे ते आपण ऐकूया. त्यांचं एक भाषण थोडस सगळ्यांनी डोळे बंद करून ते ऐकावं, म्हणजे महाराज किती ग्रेट होते, त्यांना राष्ट्रसंत ही पदवी का देण्यात आली या भाषणावरून कळेल. ते म्हणतात की मित्र हो, वास्तविक तुम्ही गुरुकुंजाच्या अत्यंत जवळ आहात, परंतु असे असूनही बरेच वर्षानंतर आपल्या भेटीचा योग आला. याचा अर्थ आश्रम जवळ असूनही तुम्ही कुठे आश्रमात आला नाही. आपल्या भेटीने मला आनंद झाला. सध्याचे दिवसच असे आहे की यावेळी भारतीय माणसाचे मन स्थिर नाही. तो उत्सवात असला तरीही त्याच्या मनात फार मोठी चिंता व्यापून राहिली आहे. सध्या आपल्यावर पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाला तोंड कसे द्यावे याच विचाराने प्रत्येक भारतीय माणूस काळजीत पडला आहे. आपला देश स्वतंत्र आहे. कोणत्याही स्वतंत्र देशाला एक वेगळी प्रतिष्ठा असते. आपल्याही देशाला ती आहे. तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. प्रसंगी पडेल ती किंमत देऊन देशाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आपण सुसज्ज राहिले पाहिजे. आपली परंपरा, आपला देश एक जगावेगळा देश आहे. जगात पुष्कळ देश आहे, पण सारे एकेका धर्माचे आहे. पण ज्यात अनेक धर्म, वंश आणि पक्ष आहेत, असा भारत हा एकच देश आहे. आपल्या एखाद्या प्रसन्न बगीच्यासारखे त्याचे स्वरूप आहे. नीती न्याय हा आमचा आधार आहे. आम्ही कोणाचाही अन्याय सहन करणार नाही आणि कोणावरही आक्रमण करणार नाही. जर कोणी आमच्याशी प्रेमाने वागत असेल तर तो आमचा मित्र आहे. आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही. कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या माणसाची आमचे नाते जुळेल त्याच्यासाठी आम्ही सर्व काही अर्पण करू शकतो. मित्र हो, ज्या ज्यावेळी भारत युद्धासाठी उभा राहिला त्या त्यावेळी भारतामागे धर्माची, पक्षाची वा जातीची भावना नव्हती. शिवाजी महाराज हा येथला एक वीर पुरुष. त्याने देशभर युद्ध केले, परंतु ते कोणीही धर्माविरुद्ध, जातीविरुद्ध नव्हते. अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध ते युद्ध होते. शिवाजीच्या अनेक सैन्यात मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी अनेक देशद्रोही हिंदूंना निस्तानाभूत केले. आता महात्मा गांधींनी असेच केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जन्मभर इंग्रजांशी लढा देऊन लढा दिला, परंतु अनेक इंग्रज त्यांचे मित्र राहिले. माझी लढाई इंग्रजांशी नसून इंग्रजी सत्तेशी आहे असे ते म्हणत. याचा अर्थ एवढाच की भारतात कोणालाही गुलाम करू इच्छित नाही आणि तो कोणाचाही गुलाम राहू इच्छित नाही. त्यांनी भारतीय विचार मांडले आहे की भारतीय श्रीकृष्णांनी महाभारत निर्माण केले ते एका कुटुंबातच निर्माण झाले आहे. सर्वांची जात, धर्म आणि वंश एकच आहे, पण त्यांच्यातही घनघोर युद्ध झाले. कारण एकच, एका बाजूला न्याय, दुसऱ्या बाजूला अन्याय अशी तेथे स्थिती होती. एकीकडे पांडव 5 गावावर समाधान मागण्यास तयार होते, तर दुसरीकडे कौरव सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन देण्यास ते तयार नव्हते. अशा दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून
श्रीकृष्णाने शिष्टाईचे सर्वतोपरी शिकस्त केली, परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असला तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार आहे. येथे सर्व धर्माचे लोक चालतील, पक्षाचे विचारांचे लोक चालतील, पण देशद्रोही माणूस चालणार नाही. या वृत्तीलाच आम्ही सर्वधर्म भाव म्हणतो. कोणताही न्यायाधीश हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. तो जर एक पक्ष धरील तर त्याला न्याय देता येणार नाही. सत्तेचं सुद्धा तसंच आहे. तेथे न्याय पाहिजे, प्रजेच्या कल्याणाची भावना पाहिजे. भगवान रामचंद्राने या विचाराने राज्य केले. प्रजेच्या साठी त्याने आपल्या प्रिय पत्नीचाही त्याग केला. अशोकाने सुद्धा असेच केले. प्रजेला जास्तीत जास्त सुख मिळावे, भांडणे कमी व्हावीत असाच त्यांचा उद्देश होता. तोच प्रयोग आजही आपण करतो आहे. न्याय आणि नीती या दोन आधारावर आजची आपली राज्यव्यवस्था उभी आहे. आमचा देश कोणत्याही धर्माचा शत्रू नाही. तो सर्वांशी मैत्री करतो. जे येथे अन्याय करण्यासाठी येतील त्यांना इंचभरही सुद्धा जागा मिळणार नाही. मग ते चीनी असो, पाकिस्तानी असो की आणखी कोणी असो. आळस हा महारोग यावर त्यांनी बोललंय की या देशाचा माणूस बळकट आणि स्वावलंबी असला पाहिजे. पण आपली आजची स्थिती तशी नाही. आपण आळशी आणि दुबळे आहोत. तसे नसते तर 50 कोटी लोकसंख्येच्या भारताने 11 कोटीच्या अमेरिकेला भीक मागितली नसती. 1962 64 की 65 सालचं भाषण आहे बघा. त्यांनी आपल्याला अन्न, शस्त्र, अक्कल पुरवावी ही शर्मेची गोष्ट आहे. आळस आणि दारिद्र्य या गोष्टी या देशात महारोग्यासारख्या पसरल्या आहेत. इथे जातीभेद, धर्मभेद, भेद खूप बोकाळले आहे. आता आपणास हे सर्व विसरले पाहिजे. आपण कोणत्याही जातीच्या अगर पक्षाचे असा, पण तुमचे कर्तव्य जे आहे ते करणे हा तुमचा धर्म आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर इमानदारीने शेती करणे हा तुमचा धर्म आहे. तुम्ही जर सरकारी नोकर असाल तर लाचलुचपत न घेता प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणे हा तुमचा धर्म आहे. मजूर, कामगार, नोकर, अधिकारी सर्वांनी आपापले कर्तव्य ओळखले पाहिजे. गीतेची सुद्धा धर्माची व्याख्या कर्तव्य हेच आहे. भक्तीची आणि पूजेची भावना सुद्धा आपल्याला बदलून टाकली पाहिजे. देवाची प्राप्ती गंध लावून किंवा मूर्ती पुढे घंटी वाजून होते अशी कुणाची समजूत जर असेल तर ती चुकीची आहे. कर्मकांडाने कोणालाही देव प्रसन्न झाला नाही. उलट सावत्या माळ्याला देव प्रसन्न झाला. तो त्याला शेतात भाजी पिकवताना पाहून गोऱ्या कुंभाराला देव प्रसन्न झाला. तो मडकी घडवताना रोहिदास सांबाराने देवाची पूजा करून जोडे शिवले. पुंडलिकाने आईबाबाची सेवा केली. देवाच्या प्राप्तीसाठी भजन पूजन करण्याची आवश्यकता नाही. प्रामाणिक माणसाला आपले काम करीत असताना देवाचे दर्शन घडते. उलट बेईमान माणसानी कितीही टाळ कुटले आणि देवापुढे मस्तक घातले तरी देव त्याला दिसू शकत नाही. धर्माचे लक्षण इमानदारी. याच्यात महाराज म्हणतात की इमानदारीने देशाची सेवा करणे हा एक मोठा धर्म आहे. या धर्माने जो पालन करतो तो देवाला, देशाला आणि धर्माला प्रिय होतो. या देशात खूप धनधान्य निर्माण व्हावे, सर्वांनी कवायतीचे शिक्षण गावे, सर्व उपयोगी व्हावे, उद्योगी व्हावे, यासाठी तुम्ही उत्सव साजरे केले पाहिजे. हे जर तुम्ही करणार नसाल तर कोणताही साधू, पंडित, बुवा तुम्हाला ते करू देणार नाही. तुम्हाला असं ते वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच हा देश माझा आहे असे वाटले पाहिजे. या देशाचा प्रत्येक तरुण देशाच्या संरक्षणासाठी रणांगणावर उभा राहिला पाहिजे. येथे जातीचा, धर्माचा प्रश्नच नाही, तर अन्यायाविरुद्ध न्यायाची, अधर्माविरुद्ध धर्माची शक्ती उभी करण्याचा प्रश्न आहे. आपल्या भोवतालचे देश किती पुढे गेले आहेत हे जरा विचार करून पहा. इतर देश रॉकेटची मदत घेऊन चंद्रावर जाऊ लागले आहे आणि आपण अन्नासाठी भीक मागत फिरत आहोत. ही स्थिती बदलण्याची या देशाची प्रतिष्ठा आहे असे आपण सर्वांनी पक्के धरून उठले पाहिजे. आता ते गणपती उत्सवातच हे भाषण करत होते, त्यामुळे उत्सव कशासाठी असं तेव्हा महाराज म्हणतात की गणपती उत्सव हा देशामधील उणिवा भरून काढण्यासाठी केलेला उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा उपयोग देशात
नवजागृती निर्माण करण्यासाठी केला आहे. सर्वांचे भले व्हावे, सर्वांनी सर्वात समृद्धी व्हावी, सर्वांनी प्रेमाने वागावे याचे शिक्षण देणारी देवता म्हणजे गणपती. आज आपण आक्रमणाच्या छायेत आहोत, तेव्हा आत्ताचा गणपती या आक्रमणाच्या प्रतिकारासाठी प्रगट झाला आहे असे आपण समजले पाहिजे. आपल्याला लागणारे धैर्य आणि बळ आपण या गणपतीकडून मागून घेतले पाहिजे. आजचे आपले भारतीय राज्य हे कोण्या राजा महाराजांचे नाही, ते तुम्हा आम्हा सर्वांचे आहे, म्हणजे प्रजेचे आहे. आज आपण आपल्या देशाची सूत्र श्री लालबहादूर शास्त्री यांच्या हाती दिली आहे. या देशाच्या स्वातंत्र्याचा पाया आपले आवडते नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातला. अशा उत्सवाच्या निमित्ताने आपण लाखो रुपये बर्बाद करतो. गणपती उत्सव जर केवळ करमणुकीसाठी असेल तर देशाचा फार मोठा तोटा होय. आज देशाला कवडीची गरज आहे. हा सारा पैसा आपण राष्ट्र संरक्षणाच्या कामी खर्च केला पाहिजे. खूप उत्पादन वाढून त्याचा काटकसरीने वापर करणे हा आजचा पवित्र आचार आहे. गणपती उत्सवातून ही गोष्ट आपण शिकलो पाहिजे. ही जर आपण करणार नाही, शिकून घेणार नाही, तर कोणताही देश आणि देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. मला सांगा, हे असं भाषण करणारा आज तरी एखादा संत आहे का? इतकं कर्मयोग, ज्ञानयोग आणि निष्ठा, देशप्रेम सांगणारा संत आमच्या नशिबी आलेत. आम्ही त्यातनं शिकलो आणि त्यामुळे आजही आम्ही सुजलाम सुफलाम आहोत. महाराजांच्या अनेक भजनांनी अनेकांवर परिणाम केला. पण दुःख असं वाटतं की ज्या विदर्भात मी लहानाचा मोठा झालो, त्या विदर्भात इतक्या आत्महत्या का होतात याचं कारण महाराजांचं जे साहित्य आहे, ग्रामगीता आहे, ती समजून न घेता त्याचं फक्त पठण झालेलं आहे, त्याचं वाचन झालेलं आहे. मला आठवतं लहानपणी 8:30 वाजता ग्रामगीता सुरू झालेली 1 वाजता संपवायची. म्हणजे आता जे मेट्रो धावते ना त्या वेगाने ते धावायचं. ती संपली, हुश्य झालं की आपापल्या घरी जायचं. त्यातनं मतितार्थ काय येतो? म्हणजे एक जरी ओळ, एक जरी ओवी माणसाच्या आयुष्यात आली, एका ओवीने माणसाचं आयुष्य बदलून टाकतं. मला असं वाटतं की एक ओवी आहे ज्ञानेश्वरांची की हे मदतीस तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. एक ओवी मी अनेक वर्षापासून मी अभ्यासतो आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, फजित खोर म्हणा किती तुझं सांगू, नको लागू कोणा मागे मागे. तरीही आपण बऱ्याच गोष्टींच्या नादाला लागतो. कुंडल्या बघतो, अ, हात दाखवतो, पंडिताला विचारतो माझं कसं होईल, नोकरी लागेल की नाही. याचा अर्थच आपण आत्मविश्वासाने जो हे सगळं करतो, तो आत्मविश्वासाने डळमळीत होतो. मला असं वाटतं की महाराजांनी शिक्षण या विषयावर सुद्धा ग्रामगीतेमध्ये खूप छान अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे सगळं असताना महाराजांचा जीवन परिचय, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले प्रसंग आले, तेही फार अ, जाणून घेण्यासारखे आहे. महाराजांचा जन्म यावलीच्या अमरावती जिल्ह्यात यावली गावात झाला. त्यांचे वडील एक शिंपी होते आणि त्यांची आई जी होती ती लहानपणापासून खूप साधी. त्यावेळेस स्त्रियांना शिक्षणाचा अर्थातच हक्क नव्हता किंवा शाळेत फार कोणी पाठवत नव्हतं आपल्या मुलींना. चूल आणि मूल यातच बाईने ते राहावं, तेवढं करावं म्हणजे स्त्रीचा जन्म कृतार्थ होतो, अशी त्यावेळेची समज होती. माझ्या आईला सुद्धा मुख्याध्यापिका व्हायचं होतं, खूप शिकायचं होतं, पण वडिलांनी लवकर लग्न लावून दिलं आणि तिचं स्वप्न हे मी माझ्या घरात अनुभवलं आहे. त्यामुळे आई जरी मुख्याध्यापिका झाली नाही तरी आमच्या आईने आमच्यावर राज्य केलं, मुख्याध्यापिकासारखं आम्हाला वाढवलं. म्हणजे शिक्षणाने एक घर किती प्रगत होऊ शकतं हे महाराजांना कळलं होतं, पण त्यावेळेच्या समाजांना कळलं नाही. तर महाराज जेव्हा जन्माला आले तेव्हा ते थोडेसे असे काय म्हणतात ना त्याला, अ, वेडसर असल्यासारखे लोकांना वाटायचे. अ, गावभर फिरायचे, अ, अंगावर कपडे असायचे नसायचे.
पण बंडोजी पंत आणि मंजुळी माता असं आई वडिलांचं नाव होतं. बंडोजी पंत इंगळे असं त्यांचं खरं नाव होतं. तर त्यांचे वडील टेलर काम करायचे आणि डोक्याने प्रचंड गरम आणि विक्षिप्त. थोडक्यात सांगतो, आपल्याकडे वेळ पण कमी आहे. तर झालं असं की महाराजांना गावभर फिरायचं आणि त्यांना एक दिवस गावात एक खंजरी विकणारा दिसला. तर आता महाराजांकडे कुठे पैसे, तर तो खंजरीवाल्याला म्हणाले महाराज लहानपणी की मला एक खंजरी दे. ते म्हणाले तुझ्याकडे पैसे नाही तर मी तुला खंजरी कशी देऊ. तर महाराज म्हणाले आमच्या घरी भाकरी केल्या आईने. तर आईने भाकरीची तळत केली होती, ती जर मी तुला दिली तर खंजरी देशील का. तर तो खंजरीवाला तयार झाला. तसंही पूर्वीच्या काळी मजुरांना धान्य किंवा अशा गोष्टी देऊनच त्याचा मोबदला द्यायचा. तर म्हणजे माणिक म्हणजे त्यांचं लहानपणचं माणिक असं ठेवलं होतं. तर माणिक घरी आला, त्यांनी भाकरीची तळत उचलली आणि त्या खंजरीवाल्याला दिली आणि त्यांनी खंजरीवाल्याने महाराजांना खंजरी दिली. आनंद झाला. आता इकडे भुकेची वेळ झाली होती. बंडोजी पंतांनी आपल्या पत्नीला सांगितलं मला जेवायला वाढ. तर पत्नी म्हणाले हो मी भाकऱ्या करून ठेवल्या, मी तुम्हाला आता वाढतेच. तर ते गेले, आई गेली स्वयंपाकघरात, तर भाकऱ्या गायब. आणि इकडे बंडोजींना खूप प्रचंड भूक लागली होती. तर बायको अजूनही का वाढत नाही म्हणून घरात गेले. तिने सांगितलं की भाकऱ्या काय माहित कुठे गेल्यात. ते संतापले, प्रचंड संतापले. म्हणजे ते शीघ्रकोपी होते आणि ते म्हणाले आता ते घरात प्रचंड वैतागले आणि कुऱ्हाडीने तुम्हा दोघांनाही मारून टाकतो. तो माणिक कुठे गेला. आणि जेव्हा माणिक आला तेव्हा घरात कळलं की वडील प्रचंड संतापले आहे. हे दोघही आई वडील त्या गावातून, यावली गावातून जे पसार झाले की हा माणूस आता आपल्याला मारून टाकणार आहे. आणि म्हणून ते त्यांच्या आजोळी गेले, म्हणजे वरखेडला. आणि वरखेडला गेल्यानंतर म्हणजे असं कसं वळण येतं बघा आयुष्याला, की तिथून वरखेडला आले आणि वरखेडला खऱ्या गुरुची भेट झाली. ते म्हणजे संत अडकुजी महाराज. आणि संत अडकुजी महाराजांनी त्यांना खऱ्या अर्थाने माणिक हे नाव बदलून तुकड्या हे नाव दिलं. गुरुनिष्ठा अशी असते, तुकड्या म्हटलं तर तुकड्या. पण मी योगायोगाने महाराज जिथे शिकले त्या वरखेडच्या शाळेत सुद्धा जाऊन आलो होतो. तिथे फक्त अशी माहिती मिळाली की महाराज फक्त दोनच वर्ष शाळेत शिकले, पहिली आणि दुसरी. पण पटावर नाव मात्र 4 वर्षात, म्हणजे 4 वर्ष पटावर नाव होतं, नंतर पटावरून काढण्यात आलं. म्हणजे महाराज 2च वर्ग शिकले. आणि 2 वर्ग शिकलेल्या या महामानवानी ग्रामगीता लिहिल्यानंतर शास्त्रशुद्ध विज्ञान आणि अ, एक कर्मयोगी ज्या पद्धतीने विचार करतो, आता आपण जे भाषण ऐकलं ते देशप्रेम आणि किती किती आपल्या देशाविषयी निष्ठा, स्वाभिमान हे सगळं या व्यक्तीमध्ये आलं कुठून. तर नंतर अशी एक गोष्ट मी ऐकली की एकदा अ, अ, राजस्थान म्हणजे अ, एका एक राजा राजस्थानमधून शिकारीला या इकडे जंगलात आला होता विदर्भात. आणि असं विराट जंगल होतं, तिथे कोणीही मागमूस नव्हता. तिथे शिकार करण्यासाठी आल्यानंतर त्यांना एका गुहेमधून काहीतरी आवाज येत होता. आणि त्यांनी त्या गुहेच्या दिशेने 2 फैरी झाडल्या. आता त्यांना असं वाटलं की त्या अ, गुहेमधून काहीतरी गुरगुरणारा म्हणजे वाघ किंवा किंवा काहीतरी बाहेर येईल, पण कुठलाच आवाज येईना. म्हणून तो राजा आपल्या सगळ्या सैन्यासह तिथे गेल्यानंतर बघितलं तर तिथे एक अत्यंत कोवळा असा एक तरुण, तेजस्वी तरुण त्या गुहेमध्ये ध्यान करत बसलेला आहे. आणि राजाने जेव्हा बघितलं तेव्हा दोन्ही गोळ्या शिलांवर म्हणजे दगडावर लागल्या होत्या, पण महाराजांना लागल्या नव्हत्या. आणि त्यांनी त्या ध्यानातून त्यांना उठवलं आणि महाराजा कोण है क्या है अशी सगळी चौकशी केली. आणि महाराज इतका खुश झाला की इतक्या गोळ्या मारूनही महाराजांना ती गोळी लागली नाही. हा कोणीतरी मोठा सत्पुरुष असला पाहिजे. पण त्यांनी आग्रह केला की महाराज आप हमारे जहाँ पर हमारा डेरा डाला है
वहां चलिए, हम आपकी सेवा करना चाहते हैं. एक राजाला महाराजांनी उत्तर दिलं की मी तुझ्याकडे येऊन बापाने काय करू. तू माझी सेवा करशील सगळं ठीक आहे, पण माझं राष्ट्रकार्य करण्यासाठी मी इथे बसलो आहे. मला ध्यान करू दे. तू जा बाबा, आपल्या कामाला लाग. मी तुझ्यासोबत काही येऊ शकत नाही. पुन्हा दुसऱ्यांदा ते राजा आले, पण महाराज काही गेले नाही. हे सांगण्याचं तात्पर्य की महाराज, तुकडोजी महाराज अनेक वर्ष एकांतवासात गेले होते. ते कुठे गेले आहेत, काय गेले आहेत, हे कुणालाही पत्ता नव्हत्या. एका निर्भीड, मला वाटतं तो ताडोबाचं जंगल वगैरे असं कुठेतरी, ते आता मला नीट सांगता येणार नाही. पण आशय असा आहे की महाराज अनेक वर्ष अरण्यामध्ये ध्यान धारणा करत होते. ध्यान ही अशी प्रक्रिया आहे की ध्यान माणसाला ध्यानात आणून देतं की तू कोण आहे, तुझं कर्म काय आहे, तुला काय करायचं आहे, जगायचं कशासाठी आहे. मला असं वाटतं की ध्यान केल्यामुळे महाराजांचं शिक्षण त्या ध्यानातच पूर्ण झालं. अन्यथा त्यांनी ग्रामगीता लिहिली नसती. ग्रामगीता ही काही अशी वरवर लिहिलेली नाही, ती खोलवर रुतलेली आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी मला आठवतं. मी अजूनही ती गोष्ट आठवली की मला हसायला येतं की तरुण मुलांनी आरशात तारुण्यात बघू नये. मला तो प्रश्न पडायचा की तरुणांनी का बघू नये. तेव्हा आत्ता कळतं उमजतं की भल्या अरे मुलींनो, तुम्ही जर आरशात बघितलं तर तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल आणि अभ्यास आणि कर्म आणि हे विसरून जाल. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, शेतकऱ्यांनी कसं असावं, जसं महाराजांनी अ, 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 कुठलं त्यांचे पुस्तक, अ, काय म्हणतात त्याला, महाराजांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं आठवलं की सांगतो. तर ग्रामगीतेमध्ये सुद्धा मी आमच्या घरी काही वर्षापूर्वी माझ्या मुलीला आणि बायकोला तुकडोजी महाराज काय होते अ, हे याचं एक अध्याय वाचून आम्ही झोपी जायचो. म्हणजे महाराज हे म्हणजे अनुशासन, अ, कर्म आणि गावची जी नियोजन पद्धती होती त्यावर महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणावर लिहिलं होतं. महाराजांबद्दल बोलायचं झालं तर खूप बोलता येईल. खरं तर महाराजांनी त्या पद्धतीने कार्य केलं. सगळे दिग्गज म्हणजे लालबहादूर शास्त्री किंवा पंडितजी महाराजांना भेटायला आले. या कार्यावरून आपल्या लक्षात येतं की महाराजांचं कार्य हे फक्त फक्त असं अ, अ, भजन, कीर्तन आणि यापुरतंच मर्यादित नव्हतं. 1955 साली महाराज जपानला गेले. धर्म परिषद आणि जागतिक शांतता परिषद याच्यासाठी. आणि तिकडनं आल्यावर त्यांनी भजन लिहिलं. ते मी भजनात म्हणायचो आम्ही लहानपणी की हर देश में तू, हर भेष में तू, तेरे हर देश में तू, हर भेष में तू, तेरे कई नाम तू अनेक है. या पद्धतीची भजनं महाराजांनी प्रॅक्टिकल याच्यावरती लिहिली. आणि मला सांगायला आनंद होतो की महाराजांच्या याच संस्कारामुळे केवळ महाराजांचंच नव्हे तर शिवाजी महाराज आहे, गाडगे महाराज आहे, हे प्रॅक्टिकल संत होते की त्यांनी अ, ते जे भजन लिहिलं आहे तरीही आज ते भजन ऐकूनही लोकांमध्ये काही परिणाम झालेला दिसत नाही. की मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव आणि दगडाचा देव त्याला वढराचं भेव. अरे जिथे देवालाच जर भीती आहे या सगळ्या गोष्टीपासून, तर तो भिणारा देव तुम्हाला काय देणार आहे. महाराजांचं सगळं चरित्र वाचल्यानंतर मी आश्रमाची लहानपणीच जात होतो, पण आजही मी आश्रमात जातो. माझं एक कीर्तन ठेवलं होतं. मी साधारण 10 वर्ष देव या चित्रांवर अ, संशोधन केलं की हा जो देव आहे, या देवाच्या मंदिराबाहेर जो आता आमच्या लालबागला असे 2-2 दिवस उभे राहतात त्या गणपतीचं दर्शन घ्यायला, तेव्हा मला खूप हसायला येतं की गणपती ही बुद्धीची देवता आहे, ही शुद्धीची देवता आहे. आणि आपण रांगेत लागून त्याला काहीतरी सोन्याचा किंवा पेढा देऊन तो पावत नसतो. तर तो अभ्यासाने पावतो, तो चिंतनाने पावतो. तर हे सगळं आता ज्या विदर्भामध्ये असे संत होऊन गेले, नवरत्न दरबार असा एक फोटो लहानपणी विदर्भातले काही संत होते.
तरी पण त्याचा परिणाम का होत नाही याचं कारण की आपण महाराजांची माझ्याकडे बरीचशी पुस्तकं आहे. चमत्काला चमत्कारा भुलू नको रे. तर आपण चमत्काराची वाट बघतो. म्हणजे इतका मोठा अ, संत, घरात फक्त फोटो आहे पण त्याचे तत्वज्ञानच माहिती नाही लोकांना. एक त्यांचं भजन आहे की प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है, वीरों का मैदान उसमें भक्तों के भगवान है. म्हणजे राष्ट्रप्रेम, राष्ट्रावर प्रेम करणारा हा संत लोकांना नको आहे. तर कुठेतरी 21 अध्याय म्हटले की काहीतरी आपल्याला नोकरी मिळेल, काहीतरी नवस बोललं की आपल्याला नोकरी मिळेल, याच भानगडीत आज मोठा समाज अडकलेला आहे. शिक्षणाने प्रगती होते असं म्हटलं जातं. आता मला 10वीत फक्त 40% मिळाले याचा अर्थ की मी मी मागे राहिलो नाही किंवा माझी प्रगती झाली असं नाही. तर कर्मयोग हा जो सिद्धांत आहे, हे मला आठवतं मी मुंबईवरून 16व्या वर्षी जेव्हा मुंबईत आलो गावातून, तेव्हा माझ्याकडे 2 कपडे जोडी होतं आणि एक विवेकानंदांचं कर्मयोग पुस्तक होतं. ते मला समजत नव्हतं, पण मला जाणत होतं की याच्यात जो या पुस्तकात जे लिहिलंय पुढे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल होईल आणि तो खरंच बदल झाला. आजही मी कर्मयोगावर अवलंबून आहे. मी जर आज कर्म केलं तरच उद्याचा दिवस चांगला येईल असं मला वाटतं. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आम्हाला जी शिकवण दिली कि अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम श्वास से अपने अंतर दृष्टि में रखना है, चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धि सतत ही रखना है, निश्चल कर वृत्ति की धारा, शांती शांती में रमना है. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, या या 2 गोष्टींनी माझ्या मनावर एवढा परिणाम केला की मी जेव्हा कीर्तन केलं, मी 6 कीर्तनाचे कार्यक्रम केले. पण जेव्हा माझ्या नावापुढे ह ब प असं लावण्यात आलं तेव्हा मी ते कीर्तन बंद केलं. कारण लोक पाया बिया पडायच्या. अहो, मी लोकांना सांगायचो तुम्ही माझ्या पाया पडू नका. गाडगे महाराज रात्री स्वप्नात येऊन माझ्या पाठीत चोटे घालतील, तर असं काही करू नका. पण लोकांची सवय अद्याप गेलेली नाहीये. पण आता मी या सगळ्या विषयावर व्याख्यान देतो आणि याचं मूल जे आहे ते गावातल्या आमच्या संस्कारावरती झालं. मी काल परवाच म्हणालो एका लेखामध्ये की मला शहरांनी नाव दिलं, पण न संपणारे संस्कार या ग्रामीण मातेतल्या आमच्या राष्ट्रसंतांनी दिले आहेत. आणि याचा मला आयुष्यभर अभिमान होत राहील. आज मुंबईत 40 वर्ष होऊनही एक चारित्र्यावर कुठलाही शिंतोडा नाही याचा मला अभिमान वाटतो. याचं कारण आपले आईवडील नावाचं जे दैवत आहे ते आहे, हे संत आहे. यांच्या विचारांना जर आपण फॉलो केलं तर मला असं वाटतं की विचार धनासारखं दुसरं धन नाही आहे, आपलं कर्म आहे. आता मी चित्रकार जरी असलो तरी पहिले मी या देशाचा नागरिक आहे हे मला विसरता कामा नये. आणि राष्ट्रांची जी काही संतांची वचनं आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, अभंग गाथा आहे. फक्त मी तुकडोजी महाराजांचंच म्हणणार नाही तर शिवचरित्र प्रत्येक आजच्या युगामध्ये शिवचरित्र वाचल्याच गेलं पाहिजे. महाराजांनी सुद्धा मोठ्या आत्मीयतेने शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. तर अशा आश्रमामध्ये दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं की काही अंतरावर विदर्भात एक स्थान आहे, तिथे गर्दी थांबता थांबत नाही, तिथे चमत्कार होतो. शिर्डीला लोक जातात, इथून मुंबईवरून लोक जातात झेंडे वगैरे घेऊन, तरुण मंडळी. त्यांना तुकडोजी महाराज माहितच नाही. अरे भल्यांनो, या झेंडे घेऊन तुम्ही शिर्डीला जाता, तिथे डोकं घासतात, यांनी काय होणार आहे? संकट आली तर त्या संकटाचा सामना करण्याचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे. मला आठवतं मी 135 रुपये घेऊन 1983 साली मुंबईत आलो, तेव्हा माझ्या मागे ही 5 माणसं उभी होती. एक आई, बाबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि शिवाजी महाराज. मला सांगा, एवढं पाठबळ असताना मी गरीब कसा राहणार? मी अडचणीत येणार तरी कसा? एकदा मला वरखेडला व्याख्यानाला बोलवलं होतं, म्हणजे अडकुजी महाराजांच्या गावी, आणि मला ती संधी चालून आली. मी वरखेडला 2-3 वेळा जाऊन आलो. अडकुजी महाराजांचं दर्शन घेतलं, विचार दर्शन घेतलं. तर ते म्हणाले, बोधनकर तुम्ही आज मुलांच्या समोर काय विषय ठेवणार आहात?
तर म्हटलं अगदी छान विषय मी तुम्हाला देतो. म्हटलं विषय लिहून घ्या. म, गरीब घरात जन्म घ्यायला भाग्य लागतं. ते बेलवलकर म्हणून होते. अ, 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 त्यांनी फार रामकृष्ण बेलवलकर त्यांनी फार मोठं कार्य केलं. म्हणजे त्यांनी लहानपणी शाळेत गेले असतील नसतील ते मला माहित नाही, पण ग्रामगीतेतल्या सगळ्या ओव्या चुना भिंतीवर मारून त्यावर लिहिल्या. हे हे प्रसाराचं ही रामकृष्ण बेलवलकर सारखी जी मंडळी आहेत, काका म्हणायचो आम्ही त्यांना, त्यांनी अफाट काम केलंय. पण त्यांना कुठले पुरस्कार वगैरे दिल्या जात नाही. मात्र पुरस्कारांची जी काही रांग असते ती भलतीकडेच वळती होते. जे खरे काम करतात ना त्यांना प्रसिद्धीची हाव नसते, ते फक्त काम करत असतात. तर तिथे मी जेव्हा त्या व्याख्यानाला गेलो, तेव्हा मी त्यांना सांगितलं, बघा मी मुचकं बोलेल पण महत्वाचं बोलेल. तर त्या सभागृहामध्ये त्यांना सांगितलं, मी विनंती केली की माझं व्याख्यान ऐकायला फक्त शाळकरी मुलांना बोलवा. मोठ्यांना आमंत्रण द्या, आले तर बरे आहेत, नाही आले तर बरे आहेत. पण मुलांना आणा. आणि तुम्हाला सांगतो 1,400 मुलं त्या छोट्याशा गावात जमली होती. आणि मी पहिलाच प्रश्न केला की या सभागृहामध्ये किती मुलं अशी आहे की जी खरोखरच गरीब घरातली आहे. त्या सभागृहामध्ये एक 4-5 हात खाली होते, बाकीचे सगळे वरती होते. म्हणजे आम्ही गरीब गरीब घरातले आहोत हे त्यांनी मान्य केलं होतं. आणि माझं व्याख्यान संपलं आणि मी पुन्हा प्रश्न केला की आता या सभागृहामध्ये किती श्रीमंत घरातले मुलं आहेत. तर ज्या मुलांनी गरीब म्हणून हात वरती केले होते त्या सगळ्या मुलांनी हात वरती केले की आम्ही श्रीमंत घरातले आहोत. त्यांना एकच सांगितलंय की आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे. याचा अर्थ आपण वरती बघतो, परमेश्वर कुठे आहे तर वरती आहे. म्हटलं तुम्ही जिथे उभा आहात त्याच्या वरती सगळ्यात वरती मेंदू आहे. ते म्हणजे तो मेंदू एक चमत्कार आहे म्हटलं. हं. त्या मेंदूचा जर आयुष्यात आपण विचार केला, त्या बुद्धीचा जर उपयोग केला तर कुठलाही माणूस गरीब राहू शकत नाही, तो श्रीमंत होतो. फक्त तो वापरला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. मला असं वाटतं की मी 40 वर्ष आजही जागृत आहे. असं वाटतं की अजून खूप काम करायचं आहे. आपल्याला नावलौकिक मिळाला तो ईश्वराची कृपा आहे. पण या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून आता गावी आम्ही शाळेसाठी गावकरी एकत्र येऊन, माझ्या गावाचं नाव आहे धनोडी बहादरपूर. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यामध्ये आहे. ज्या गावातून हे संस्कार आपण घेऊन आलो त्याच गावात पुन्हा जाऊन आम्ही शाळेसाठी कार्य केलेलं आहे, करतो आहे. एक डॉक्टर दीपक काळे म्हणून आहे, ते रस्त्यावर भाजी विकून त्यांनी डॉक्टरेट घेतली. असे जी प्रखर मुलं या गावातनं गेली तिथे आमचे कर्नल दीपक खडसे आहे, उपायुक्त अशोक गिरी आहे, नंतर पोलीस असिस्टंट कमिशनर अरविंद गिरी आहे, आमच्या गावात बॅरिस्टर मुरभाऊ अभ्यंकर, नागपूरचे कुलगुरू मेने. हे सगळे अशा गावात गेल्यानंतर आपण ज्या गावातून आलोय त्या गावात परत गेलो पाहिजे, त्या शाळेत गेलो पाहिजे. पुढची पिढी जी घडवण्यासाठी आपण आपल्यावर जे संस्कार गुरुजींनी शिक्षकांनी केले, आई वडिलांनी केले, कारण आजचं जे वातावरण आहे ते खरोखरच इतकं गढूळ करून टाकलं आहे की हा जो छुपा शत्रू आहे तेव्हा दिसायचा तरी, पण हा व्हॉट्सअप, अनेक गोष्टी की जे आता मुलं हातात पुस्तकं घेत नाही. माझ्या घरी 30 वर्ष झाले टीव्ही नाही आहे, पण 3,500 पुस्तकं माझ्या घरात आहे. याचं कारणच असं आहे की मला जी लहानपणी ज्ञानाची गोडी लागली की ज्ञानानेच माणसाचं भलं होतं. आता ह्या तरुण पिढीला आपण काय सांगावं. म्हणून ज्या महाराजांचं कृपा आशीर्वाद आम्हाला झाला त्याच महाराजांच्या चित्राने मी सुरुवात करतो. आणि असे 100 चित्र आता मी कोकणामध्ये एका ग्रामीण साहित्य संमेलनात लावले होते. साने गुरुजी जसं म्हणतात की मुलांसाठी कार्य करा, उद्याचा हा भारत आहे. तसं आता या मुलांचा EQ आणि IQ हा किती आहे, शाळेनी मुलांवर किती मेहनत घ्यायला पाहिजे. ही उद्याची पिढी आहे आपल्या देशाची.
यांना सक्षम कसं केलं पाहिजे. फक्त माध्यम वापरून माणूस सक्षम होत नसतो. आता एआयचं आक्रमण झालेलं आहे. मेंदू निकामी होईल की काय अशी भीती असताना आता सर्वांनी मुलांच्या संस्कारासाठी, त्यांना सबळ करण्यासाठी एक या देशाचं नागरिक म्हणून आपल्या बाह्या सरसावल्यावरती केल्या पाहिजे. पैशाचाच लोभ न ठेवता जगायला किती लागतं. खरं तर त्या पैशाचे खूप मिळवलेल्या पैशाने आपण माड्या बांधतो, बंगले घेतो, गाड्या घेतो, पण शेवटी ते सगळं इथेच टाकून जावं लागतं. पण इथे टाकून जाताना चांगलं जर टाकून गेलं, जसं महाराज ग्रामगीता आपल्या हाती देऊन गेले, तुकाराम महाराजांनी गाथा दिली, शिवाजी महाराजांनी एक अमोघ असं चरित्र दिलं, तर आपण या देशातल्या येणाऱ्या नव्या पिढीला काय देणार आहोत याची जर समज आली तर भारतावर आजपर्यंत कितीही आक्रमण झाले तरी भारतीय संस्कृतीचा ऱ्हास झाला नाही. भारतीय महाराज म्हणाले की आम्ही कोणावर कधी आक्रमण केलं नाही, ही आपली फार मोठी गोष्ट आहे, हे समाजाला लक्षात आणून दिली पाहिजे. आज आपल्यावर छुपे आक्रमण खूप होत आहेत. आपण आता मी जाहिरात आणि या कला या विषयात डिग्री घेतलेली, ऍडव्हर्टायझिंग. आता ऍडव्हर्टायझिंग हा प्रकार इतका बोकाळला आहे, तो छुपा शत्रू आहे आपला. आणि या ऍडव्हर्टायझिंग मधून आपल्या घरात काय काय वस्तूंचा शिरकाव होतो आणि आपलं आरोग्य कसं वाढीला, आपलं आरोग्य कसं खराब होत चाललंय. आता वैद्यकीय बाहेरचे जे कोरोना आला होता तो मोठा स्कॅम होता तो, हे अनेकांच्या नंतर लक्षात आलं. तात्पर्य की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्मरण करून आपण पुन्हा राष्ट्र कामात लागलं पाहिजे. प्रत्येकाने, प्रत्येक तरुणांसाठी, प्रत्येक तरुणांनी आपल्या मागच्या पिढीसाठी कार्य केलं पाहिजे. मला असं वाटतं की हा संदेश जर आपण पोहोचू शकलो तर मला असं वाटतं की मी महाराजांचा खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाचा उपासक आहे. फक्त आरत्या करून नामघोष करून टाळ वाजवून काही होणार नाहीये. आपल्या मेंदूची क्षमता, लोणावळ्याला मनशक्ती प्रयोग केंद्र आहे, तिथे मी गेल्यानंतर शरीराच्या पेशी कशा कार्य करतात, मेंदूच्या कार्य कशा पेशी कार्य करतात आणि मनशक्तीची, मनाची शक्ती कशी माणसाला प्रेरणा देऊ शकते, माणूस काहीही करू शकतो. आपल्या शरीराच्या पेशी प्रत्येक 7 वर्षात बदलतात आणि म्हणूनच कदाचित रामायणात 14 वर्षाचा वनवास सांगितलेला आहे. जो माणूस दुःखापासून पळाला ना तो आयुष्यभर पळतच राहतो, पण ज्यांनी दुःख स्वीकारलं, शिवाजी महाराजांनी दुःख स्वीकारलं, तुकाराम महाराजांनी दुःख स्वीकारलं, ज्ञानेश्वरांनी दुःख स्वीकारलं, कबीरांनी दुःख स्वीकारलं. अनेकांना मी विचारतोय 52 खडी सोनं म्हणजे काय, कुणालाही माहित नाहीये. त्याचं कारण असं आहे की कबीरांवर 52 वेळा विविध पद्धतीने हल्ले झाले आणि त्या हल्ल्यातून कबीर वाचले म्हणून त्याला 52 खडी सोनं म्हटलं जातं. मला विचारतात हे बोधनकर तुला कसं माहिती. अरे पुस्तकं आहेत, पुस्तकामध्ये एवढं ज्ञान लपलं आहे. पण आता या आपल्या ज्या माध्यमांनी आपल्यावर जो मारा केलाय, पुस्तकाला कोणीही हात लावत नाही आणि 24 तास आपण त्या मीडियावर पडीक असतो. तर हे मला असं वाटतं की मीडिया फार चांगला आहे. आमच्या गावी जे स्नेहसंमेलन झालं 2017 साली, ते व्हॉट्सअपमुळेच आम्ही एकत्र आलो. ही चांगली बाजू आहे. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. सतत भजन पूजन करणं हे सुद्धा एक व्यसन आहे. भजन करावं, पूजन करावं, नामस्मरण करावं, ध्यान करावं. त्यांनी आयुष्याला एक कलाटणी मिळते, चांगला विचार माणसामध्ये येतो. चांगला विचार आला की भ्रष्टाचार आपल्या मनातनं कमी होतो. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिर येतं पिकावर. ही बहिणाबाईची कविता पुन्हा आता तरुण लोकांना सांगण्याची गरज आहे. तुकडोजी महाराजांची अनेक भजनं मी नेहमी तुकडोजी महाराजची भाषणं युट्यूबवर अवेलेबल आहे. तुम्ही जर तुकडोजी महाराज यांचे भाषण असं म्हटलं की महाराजांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, त्यांचे भजनं ऐकायला मिळतील. फक्त भजन ऐकून नाही तर त्यांचे विचार सुद्धा प्रत्येक भजनातून आम्ही विचार शिकलोय. आणि त्याचमुळे आज त्या प्रार्थनेच्या 2 ओळींनी माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल केला की आपण या आतमके चिंतन में हरदम जागृत रहना है. त्यामुळे मला आठवतं मी 20 वर्षापूर्वी एक कविता लिहिली होती की इंग्रज आले निघून गेले, 50 वर्ष उलटून गेले,
गोऱ्या गोबऱ्या साहेबांनी धोत्राचे सारे तुकडे केले. गेले कथ्थक गेली ढोलकी, आल्या चड्ड्यात छोटी पोलकी, नऊवारीच्या जागी आता जिन्सामधली मम्मी आली. कुंकू जाऊनी टिकल्या आल्या, आजीबाई ही कुंकू विसरल्या, पहिली पडली दुसरी भिडली, घटस्फोटाच्या कथा वाढल्या, नमस्काराचे दहन करुनी हाय बायेची प्रथा वाढली, पुन्हा सांगता हरिओम शांती, चहा जागी आता बियर वाहली. इंग्रजांची चाल असे की असे तरी भारतात घुसावे, आणि तयार झाल्या नव्या पिढीला पुन्हा गुलाम आपले करावे, पुन्हा गुलाम आपले करावे. ही 20 वर्षापूर्वी जेव्हा ग्लोबलायझेशन आपल्या भारतात प्रवेश करत होतं, तेव्हा लिहिलेली ही कविता आहे. मी एक व्यंगचित्रकार पण आहे, आणि व्यंगचित्रकाराला पाणी कुठं मुरतंय हे दिसतंय, आणि आज ते खरंच झालंय. संपूर्ण पिढी, संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, विश्वात सगळीकडे या माध्यमांनी त्यांना पकडून ठेवलंय. रात्री 2-2 वाजता झोपणारी पिढी लवकर उठते, आणि मग फार कमी वयात त्यांना बीपी वाढतंय, शुगर वाढतंय. याचं कारण हा मोठा फ्रॉड आहे, की मुलांना नादी लागणं, त्यांचा मेंदू निकामी करणं. ती जी गुरुकुल पद्धती होती सुरुवातीची, बाबा तुला काय येतं त्यात तू काम कर. शांतिनिकेतन जे आहे रवींद्रनाथ टागोरांचं, तिथे मी खुद्द जाऊन आलोय, की तुला काय आवडतं रे बाळा ते तू कर. तिथे मोठमोठे वाटते इंदिरा गांधी सुद्धा शांतिनिकेतन मध्ये शिकलेल्या आहेत. असे कितीतरी थोर कलावंत, थोर विचारवंत, थोर नाटककार, कवी त्या शांतिनिकेतन मधून निघालेले आहेत. मला असं वाटतं की शाळेने सुद्धा मुलांच्या प्रतिभेचा विचार करावा. मुलांना काय येतं, मुलांना जर नाटकात इंटरेस्ट असेल तर त्याला नाटक करू द्यावं. नाटकाने माणसाचं काही उलट नाटकातनं तो जीवन शिकत असतो. आता मी चित्रकार आहे, माझ्या चित्रात कुठेही वल्गरिटी नाही, कारण लहानपणचा बेस तुकडोजी महाराजांचा आहे, गाडगे महाराजांचा आहे. आपण जर माझी चित्र बघितली तर मग त्या त्या चित्रामध्ये एक मी चित्र काढलेलं आहे होम लीडर नावाचं. सगळ्यांना ती विठ्ठल रुक्मिणी वाटते. माझा जन्म विठ्ठल मंदिरात झालाय, पण ते खरं तर माझे आई वडील आहे. माझे वडील हे सोन्याचा व्यवसाय करायचे, पण ते इतके प्रामाणिक होते, विठ्ठल भक्त होते, की 10 ग्रॅम सोन्याला 10 ग्रॅम सोनं आलं की ते 10 ग्रॅमच परत करायचं. नाही तर सोनाराविषयी अशी आख्यायिका आहे की सोनार आपल्या मुलीला सोडत नाही. आई अत्यंत टोकाची होती. मी 5 पैसे हरवले म्हणून रात्रभर उपाशी ठेवणारी. मला असं वाटतं की अनुशासन हे प्रत्येकाच्या घरात हवं, आणि आता अनुशासन नावाची गोष्टच गेली आहे. सगळेजण मोबाईलवर असतात. विचार संपला आहे, विचार संपत चाललाय. पण अशा याच्यात आपण संपलो असं न समजता काहीतरी प्रयोग प्रत्येकाने केला पाहिजे. तरच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आराधना करतोय याचा आपल्याला अभिमान वाटेल. आणि आपण आपल्या प्रत्येकाने आपल्या गावी जो शेत पिकवणारा शेतकरी आज तो कुठल्या अवस्थेतून चाललोय, त्यांनी जर नांगर हाती ठेवला, शेतात जायचं बंद केलं, तर आपण काय खाणार आहोत, इतका तरी आपण विचार केला पाहिजे. आणि आता कॉर्पोरेट जे विश्व आहे, तुम्हाला दिसतंय ते सोपं, पण कॉर्पोरेट लोकांच्या हाती हा जर भारत गेला, हा देश गेला ना, तर आपली वाट लागेल. आणि तो आपण कोरोनामध्ये अनुभवलाय. सगळं कॉर्पोरेट लोकांचं मोठं हे होतं. प्रत्येकाच्या घरात गोळ्या दिसतात, प्रत्येकाच्या घरात काहीतरी आजार दिसतात. 1990 साली असं काही नव्हतं. आमच्या गावात एक घोड्यावरून डॉक्टर यायचे, भगत. ते केवळ काहीतरी 25 पैसे आणि 50 पैशात आजार बरे करून द्यायचे. त्यांनी कुठे संपत्ती मिळवली. पण आता हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. हे सगळं सांगण्याचं कारण की आपण कुठल्या तरी मोहमायेत अडकत चाललो आहे. आणि महाराजांचं ग्रामगीता प्रत्येक घरात असावी. आता असं झालंय ना, कोण तुकडोजी महाराज ते विदर्भातले आहेत, ते कोकणात कुणालाही माहिती नाहीये की सीमारेषा आपण पुसली पाहिजे. अरे राष्ट्रसंत हे राष्ट्राचे आहेत, ते विदर्भातले थोडीच आहेत. कोकणात औरंगाबाद आहेत, किंवा भारतात याचा प्रसार झाला पाहिजे. आणि म्हणून मी माझं जे आता मनावर परिणाम करणारं प्रदर्शन आहे ते इंग्लिश मध्ये सुद्धा करतो आहे. कारण तुकडोजी महाराजांनी ज्या भजनाला चाली लावलेल्या आहेत ना, महाराज फार त्याचे खूप बुद्धिमान, म्हणजे वेळेचा बरोबर तो कल ओळखून ते काम करायचे. त्यांनी आपल्या सगळ्या स्वलिखित भजनाला हिंदी गीतांच्या चाली देऊन त्या लोकांच्या तोंडात कधी घातलंय लोकांना पण कळलं नाही. आओ सभी मिल जाएंगे,
प्रभु ध्यान करेंगे, बैठेंगे कलई न लगा करके सामने, अपने बनाए भाव को रख करके सामने अपने. बघा ना, ही ही जी चाल आहे ही कुठल्या तरी हिंदी सिनेमाची आहे. म्हणजे महाराज वात्रटिका सुद्धा फार छान लिहिले की पती के सर पर देकर बोजा, हात हिलावत चली सुहागन तीरथ करणे चली. मला आठवतं मी चिपळूणच्या अ, अ, व्यासपीठावरून साहित्य संमेलन ही वात्रटिका म्हटली होती की महाराज म्हटलं वात्रटिकाकार पण होते, त्यांनी वात्रटिका लिहिली विनोदाच्या अंगाने. त्यांनी जी भजनं लिहिली ती लोकांना कितपत समजली याची मला शंकाच आहे. पण असो, महाराज बुद्धिमान होते. शाळेत न जाता त्यांनी ग्रामगीता लिहिली. शाळेत गेल्यानेच माणूस बुद्धिवान होतो हा गैरसमज आहे. मॅकले नावाचा एक इंग्रज जो अधिकारी आहे त्यांनी या भारताची वाट लावली. आता फक्त क्लार्क आणि क्लार्क प्रोड्यूस करतो बुद्धिवंत. फार कमी स्वतःच्या बळावर जे बुद्धिवंत होतील ते होतील. त्यामुळे मला असं वाटतं की तुकडोजी महाराजांची ग्रामगीता सगळ्यांनी घरात ठेवावी. ज्ञानेश्वरी, गाथा, मनाचे श्लोक आणि ग्रामगीता हे सगळे एकाच तुल्यबळ एकमेकांचे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथ पुन्हा वाचण्याची वेळ आली आहे. पुन्हा आपल्यावर आर्कीय परकीय आक्रमण होत आहे. ज्या भाषणामध्ये मी शिवाजी आपल्या तुकडोजी महाराजांचा उल्लेख केला की तेव्हा पाकिस्तानच्या आक्रमणाची भीती छायेखाली होतो, त्याच अवस्थेत आज आपण आहोत. तर मला असं वाटतं की आजचं व्याख्यान जे आहे किंवा व्याख्यान म्हणण्यापेक्षा मी जे काही तुकडोजी महाराजांना लहानपणापासून अनुभवलं, मी काही असे काय म्हणतात ना टिपणं काढून वगैरे अभ्यास करून असं बोललो नाही, तर ते आतमध्येच होतं. फक्त भाषण मी वाचून दाखवलं की महाराजांची बौद्धिक पातळी, महाराजांचे विचार कसे होते फक्त भजनं म्हणून होणार नाही. तर मला त्यांनी माझ्या या जे काही वेडवाकडं माझ्याकडनं ते काही चुका झाल्या असतील त्या क्षमा करा. पण आज मला बोलण्याची संधी दिली आणि माझे मित्रमंडळी आहेत त्यांचेही धन्यवाद. त्यांनी वेळात वेळ काढून इथे मला ऐकलं. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार. मोगरा फुलला या सदराअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याविषयी संवाद साधण्याकरिता माननीय श्री विजयराज बोधनकर दादा आपल्या भेटीला आले. दादा, आपल्या आयुष्यावर तुकडोजी महाराजांचा असलेला प्रभाव, बालपणीच्या प्रार्थना आणि जीवनशैलीचा प्रभाव आपल्या शब्दाशब्दागणिक जाणवत होता. 1965 सालचं तुकडोजी महाराजांचं भाषण जे तुम्ही वाचून दाखवलं त्यातून तुकडोजी महाराजांचे विचार किती प्रभावी होते, आपल्या भारतभूमीवर त्यांचे असलेले निस्सीम प्रेम आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा जिव्हाळा हे देखील ठळकपणे जाणवले. कर्मयोग व ज्ञानयोग यातला संगम म्हणजे काय याचं प्रबोधन घडून आलं. अडकोजी महाराज या त्यांच्या गुरूंनी माणिक हे नाव बदलून तुकड्या हे नाव त्यांना दिलं. त्यानंतर त्यांनी अरण्यात जाऊन ध्यानधारणेच्या माध्यमातून ज्ञानसंपदा ग्रहण केली. त्यानंतर आपण आपला एक विचार जो गणपती बाप्पा हा विद्याभ्यासाने पावतो हा विचारही भावणारा होता. तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आपल्यावर असलेला प्रभाव, त्या विचारांविषयीची तळमळ आणि त्यांच्या शिकवणीची समाजाला असलेली गरज आणि या दृष्टीनेच तुमच्या परीने तुम्ही उचललेली पावले सगळंच रोमांचकारी. अजून एक गोष्ट म्हणजे गेल्या 30 वर्षात आपल्या घरात टीव्ही नाही, पण सुमारे 3,500 पुस्तकं मात्र आहेत. हे खरोखरच थक्क करणार आहे. दादा, अतिशय मार्मिक शब्दात आपण तुकडोजी महाराजांच्या विचारांचा बोध आम्हा सगळ्यांना करून दिला, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. पुन्हा एकदा वेळात वेळ काढून आराधना ध्यानसाधना समूहाच्या भेटीला येऊन आपल्या विचारांची शिदोरी आमच्या समवेत वाटून घ्यावी ही विनंती. नमस्कार दादा. दीपाली नेमकं टिपलं. दादा नमस्कार. शहराने ओळख दिली पण जे संस्कार आहेत ते मला गावाने दिले.
वा दादा, खूप छान. सगळं आपला संवादच अगदी हृदयाला भिडणारा होता आणि याच्यासाठी हृदयापासून धन्यवाद देते. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि माझे आजोबा गोपाळराव चोबे हे गुरुबंधू होते. तसंच माझ्या आजीचे वडील प्रोफेसर श्रीधर विष्णू परांजपे, जे आमच्या हनुमानगडावर सुद्धा बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येऊन गेलेत. आजोबांना जसं भेटावं ना, तसं मला क्षणोक्षणी जाणवत होतं. माझी आई आज इथे आलेली आहे, पण तिला काही व्हिडिओ आणि ऑडिओ हे लावता येत नाही. पण तिचा बऱ्याचदा तुकडोजी महाराजांशी संपर्क आलेला आहे. आणि बाबांनी जी ग्रामगीता दिली माझ्या आजोबांना, ती सुद्धा कितीतरी वर्ष जपून ठेवल्या गेली होती, पण पुढे उधळी लागली आणि ती आमच्याकडून गेली. याचं मात्र खूप दुःख होतं. खूप सुंदर बोलला, सुंदर, अप्रतिम. याच्या पलीकडे आपलं आजचं व्याख्यान होतं. या माध्यमातून विनंती करते की जसं आपण राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींवर एक सदर आयोजित केलं होतं, तर तसंच तुकडोजी महाराजांवर व्हावं. अनेक वक्ते इथे यावे आणि ते राष्ट्रसंतांवर बोलून जावे, ही माझी सगळ्यांना विनंती. आपण संपर्क साधा, आपण बोला. मी कुठल्याही शब्दात आपल्याला विनंती करू? माझे हात जोडलेले आहेत. फक्त इथवर या आणि आमच्याशी संपर्क साधा. बस इतकंच. पुन्हा यावं आणि रामकृष्ण बेलुरकर यांच्यावर आपण बोलून जावं. त्यांच्या कामाची माहिती आम्हाला द्यावी, ही प्रार्थना. ताई, संगीत बोल, संगीत. हा. हे अचानक मीटिंगला जावं लागलं यांना. मी म्हटलं नाही, मला तर ऐकायचंच आहे. आणि विजय दादा माझा भाऊ आहे बरं का. ठीक. हा, पूर्वाश्रमीची बोधनकरच आहे. आणि विजय दादा माझा भाऊ आहे. छान अच्छा. खूप छान झालं. खूप छान सुरू केलेलं आहे तुम्ही. आणि कंटिन्यू करा हे सदर तुमचं मीटिंगचं. छान वाटलं. बस. छान संगीत. हो हो. इथेच आम्ही आपली रजा मागतो आणि पुन्हा भेटूया. पुन्हा आपल्याला यायचंय या झोपडीत माझ्या. इथेच रजा घेते. धन्यवाद. जय श्री